माझे नाव आस्का योनेमोरी आहे. भारतीय भाषेत नाव सांगणारी ही जपानी गुडिया आता औरंगाबादकरांची सून झाली आहे. होय, औरंगाबादचा नवरदेव आणि जपानची नवरी ह्यांचा आगळावेगळा लग्न सोहळा औरंगाबादमध्ये पार पडला. औरंगाबाद मधला चैतन्य भंडारे जपानच्या कोयोटो शहरात प्रोफेसर म्हणून काम करतो. आसुका योनेमोरी नावाची ही जपानी गुडिया त्याला तिथेच भेटली आणि हे दोघे एकमेकांच्या प्रेमातच पडले आणि लग्नासाठी जपानी वऱ्हाड थेट औरंगाबाद मध्ये दाखल झालं. मात्र या जोडप्यानं शहरातल्या मातोश्री वृद्धाश्रमात लग्नाची गाठ बांधली आणि वृद्धाश्रमातले 112 ज्येष्ठ नागरिक त्यात उत्साहाने सहभागी झाले. सगळ्यात जास्त त्यांना आवश्यकता आहे प्रेमाची. आपण पैसे तर कोणी त्यांना आणून देतील म्हणा किंवा खाणं पिणं देतील, पण जे प्रेम आहे ते प्रेम आवश्यक आहे. किंवा त्यांच्या जीवनामध्ये जे जीवन जगण्याची एक त्यांना आशा म्हणतात किंवा जे होप असते तर ती त्यांना द्यायलाच पाहिजे असं मला वाटलं. मग लग्नानिमित्तानं ह्या जोडप्यानं वृद्धाश्रमातल्या सर्वच वृद्धांना कपडे घेतले होते. त्याचा आनंद ह्या वृद्धांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. विवाह सोहळे जर घडून आले यापुढे तर दोन देश, त्या देशाची संस्कृती, त्या देशातील लोक एकत्र येण्यास ते उपयोगी पडतील असं माझं वैयक्तिक मत आहे. मला एकदम आनंद वाटला, चांगलं वाटलं, विशेष वाटलं. म्हणजे दोन्ही देशांचे एकत्र आले त्याच्यामुळे मला एकदम बरं वाटलं. विशेष म्हणजे या लग्नात आहेर म्हणून भेटवस्तूऐवजी रोख रकमेचा आग्रह धरला गेला. अशा प्रकारे जमा झालेली 27,000ची रोकड ह्याच वृद्धाश्रमाला भेट म्हणून दिली गेली. अशा या आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्यासाठी प्रत्येकाच्या मुखातून शब्द उमटले, नांदा सौख्य भरे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.